and enjoy. Wish him a happy birthday. Thank you so As it's happy birthday. Happy birthday to him. सुबह बरोबर ठीक आहे ते काफी कर बर्थडे सेलिब्रेशन. थँक्यू. नमस्कार. आम्ही फायनली चेक इन करून आतमध्ये आलेलो आहोत. आज विनोद देशेकर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी ही टूर आयोजन केलेली आहे. विनोद देशेकर हे कॅमेरामध्ये बघितलं असेल. त्यांनी सगळ्यांना आम्हाला ही टूर स्पॉन्सर केलेली आहे. भूतान टूरला आम्हाला घेऊन चालले आहेत रायडिंगसाठी. तर वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा विनोद दादा. एक प्रवासी होते त्यांना फिट आलेली, तर आमचे हरीश सर त्यांना हेल्प करत आहेत. सोशल सर्व्हिस इथे पण चालू आहे. घ्या सगळ्याला. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. असं गोंगट करायचं आपला गोंगट. थँक्यू. हा तू पण आईला गोंगट करूया. खावा वाटत थँक्यू थँक्यू. सो मंडळी बघा, आपली तयारी झालेली आहे. मोस्टली बॅग वगैरे पॅकिंग झालेली आहे. आणि इकडे बघा सोनालीने सोबत नेण्यासाठी काय काय बनवलं आहे. ही बोंबलाची चटणी नॉनव्हेजमध्ये, आणि व्हेजमध्ये ही बघा ही लसूण चटणी रेडवाली, ही हिरव्या मिरचीची चटणी, आणि हे सुरण फ्राय केलेत बॉईल करून ते मसाल्यामध्ये. आणि हे बघा नवीन आयटम चालू आहे. हे आहे आपला कारेली फ्राय. आणि इकडे ठेपला आहेत, चपाती आहेत, आणि भाकरी पण आहेत. म्हणजे 2 दिवस काय टेन्शन नाही आपल्याला. स्वतः बघूया अजून काय बनवते. आता काय यांचं चालू आहे. अजून काय बनवायला घेतलं आहे. आता आवरायला घेतलेलं आहे. आणि हे बघा हे रेग्युलर आपल्या भाकरी चालू आहेत म्हणजे आजच्या डिनरसाठी. आणि इकडे भेंडी पण बनवलेल्या आहेत. हे बघा भेंडी फ्राय, भरली भेंडी. आणि इकडे बिचाऱ्या मुनूला भांडी घासायला लावलेले आहेत. मग तिला आणणार ना सिक्कीमवरनं, आपल्या भूतानवरनं तिला टोपी आणणार मी. फ्रीज मॅग्नेट. ओके. तर चला आता फटाफट बाकीची राहिलेली कामं करून घेऊया आणि झोपून घेऊया. सकाळी आपल्याला लवकर निघायचं आहे. आणि मनाली आणि तिच्या सगळ्या बहिणी आणि भावांनी माझ्यासाठी खास केक पण आणला आहे, कारण की उद्या माझा बड्डे आहे. पण आता मी लवकर झोपणार आहे, त्याच्यामुळे मग आत्ताच थोड्या वेळाने केक कटिंग करणार आहे आम्ही. तर बघा ही सोनालीने पण काहीतरी गिफ्ट आणले वाटतं. ती हसते गालातल्या गालात. ग्रुप कॉलिंग चालू आहे. ग्रुप कॉलिंग आणि आमचा बर्थडेचा केक कटिंग चालू आहे. म्हणून येतं ना कॅमेरा खाते का नाही शो. घरी कधी बनवलं फ्रीज मध्ये डब्बा वगैरे. घ्या सगळ्याला. सो चला मंडळी आता आपण निघूया. ऑलरेडी लेट झालेला आहे आणि आपली 356ची गाडी आहे. सो कनकने गाडी काढलेली आहे, बॅग ठेवली त्याने. तर आता आपण निघूया फटाफट आणि सगळ्यांना करूया बाय 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 बाय. सोनाली बाय मनाली बाय बाय. सो चला जाऊया आपली न्यू जर्नी. नवीन आपली बघा आता हेल्मेट आणि हे सोनालीकडे
तर तिला सांगतो की तू डोक्यात घाल आणि चल सोबत. आहे ना प्रिंट मारली ना. सो मंडळी आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. आमच्यासोबत आहेत द ग्रेट विनायक सर, द ग्रेट हरीश सर, समाधान आणि संतोष. तर आता आम्ही निघालो आणि आमचे एक मेंबर संतोष दादा ते गाडीने येणार आहेत आणि निघाले असतील मे बी ते डायरेक्ट गाडीने एअरपोर्टला भेटणार आहेत आपल्याला. आता आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे टुवर्ड्स मुंबई एयरपोर्ट. गुड मॉर्निंग. हम लोग सब लोग यहाँ पे ट्रेन में बैठे हुए हैं. हमारे साथ में बिजनेसमैन विनोद देसेकर है, साथ में हरीश मारुति वाइदंडे, डॉक्टर हरीश मारुति वाइदंडे, समाधान कोटावले, फिटनेस कोच और संतोष यादव, और यू आर वाचिंग विनायक कोहली. और हम लोग जा रहे हैं इंटरनेशनल भूटान राइड के लिए जा रहे हैं. और वहाँ पे हम लोग ने दिनवाला से 356 का ट्रेन पकड़ा हुआ है. हमारा फ्लाइट है इंडिगो की टर्मिनल 1 से 750 की. और हमारे दोस्त, हमारे यार और हमारे फ्रेंड बोल सकते हैं संतोष पाटिल आने वाले हैं डायरेक्टली एयरपोर्ट पे. संतोष पाटिल सर हमें मिलने वाले हैं डायरेक्टली एयरपोर्ट पे. और उसके बाद हमारा चेक इन होगा. चेक इन के बाद हम लोग देखेंगे कि आगे हमारा जर्नी किस तरह से रहने वाला है और हम लोग आगे ट्रैवल किस तरह से करेंगे. और हमारा बुलेट राइड का पूरी इंफॉर्मेशन आपको इस ब्लॉग में डेफिनेटली मिल जाएगी. थैंक यू सो मच. यू आर वॉचिंग विनोद देसेकर का ब्लॉग. येस, ट्रॅव्हल विथ विंदेश. तर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती एकविरा माते की. गाईज बघा इकडे पाऊस पण सुरू झालेला आहे. तुम्हाला दिसतोय का नाही माहीत नाही. पाऊस दिसतो ना, दिसतो लाईटवर. हे बघा लाईटवर पाऊस दिसतोय, तुम्ही बघू शकता. हे बघा पूर्ण पाऊस झालेला आहे इकडे, जोरदार पाऊस झालेला आहे. आम्ही तुमच्यासाठी पाऊस सोडून जात आहे. आम्ही तर तिकडे पावसाची मजा घेणारच आहे भूतानला, पण तुमच्यासाठी पण इकडे आज पाऊस सोडून जात आहे. एक प्रवासी होते त्यांना फिट आलेली, तर आमचे हरीश सर त्यांना हेल्प करत आहेत. सोशल सर्व्हिस इथे पण चालू आहे. सो चला आता एअरपोर्टला तर पोचलेलो आहोत आपण आणि एक मेंबर पुढे गेलेत. सो आता इकडे आपल्याला डीजी यात्रा कुठे बघूया. चेक इन करतोय. आमची बाकीची मंडळी आतमध्ये अजून म्हणजे बाहेरच आहेत. डीजी यात्राचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे मी. सो ते लोक आता लाईनला आहेत. त्यांना सांगितलेलं की बोर्डिंग पास घ्या. सो आता आपण करून घेऊया. सो गाईज आता आपला सिक्युरिटी चेक झालेला आहे आणि आता आपण आतमध्ये आले आहेत. हे बघा हा टर्मिनल 1 आहे. लास्ट आपले 3-4 ज्या ट्रिप झालेल्या त्या टर्मिनल 2नेच झालेल्या. सो इथे खूप दिवसांनी आलेलो आहे आणि आपली फ्लाईट बागडोगरा समयपर आहे. हे बघा 750 सगळ्यात खाली सिलिगुडी बागडोगरा. बॅग बिग सगळं एक्स्ट्रा वेट होतं, तो ते ॲडजस्ट करता थोडा उशीर झाला. पण जी सिक्युरिटी चेकला होती म्हणजे चेकिंगला ज्या मॅडम होत्या खूप चांगल्या होत्या. त्यांनी ॲडजस्ट केलं आम्हाला. 4-5 किलो त्यांनी ॲडजस्ट केलं. सो नाही का हरी सर, मॅडम चांगल्या होत्या. 4-5 किलो त्यांनी आम्हाला ॲडजस्ट केला. सो जर त्या बघत असतील तर त्यांच्यासाठी थँक्यू सो मच मॅडम. येस. आणि इंडिगोबद्दल इंडिगोला पण थँक्यू. त्यांचे जे मॅनेजर बघत असतील तर त्यांना पण थँक्यू. नमस्कार. आम्ही फायनली चेक इन करून आतमध्ये आलेलो आहोत. आज विनोद देसेकर यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांनी ही टूर आयोजन केलेली आहे. विनोद देसेकर हे कॅमेरामध्ये बघितलं असेल, त्यांनी सगळ्यांना आम्हाला ही टूर स्पॉन्सर केलेली आहे. भूतान टूरला आम्हाला घेऊन चालले आहेत रायडिंगसाठी. तर वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा विनोद दादा. हॅपी बर्थडे. धन्यवाद. थँक्यू सो मच ऑल. थँक्यू. सो चला बोर्डिंग स्टार्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. बघा. सो आता आपण जाऊया मस्तपैकी फ्लाईटमध्ये. आणि या सगळ्या भावांनी मला वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा दिल्या, त्यांचे खूप खूप धन्यवाद. तिकडे सो इथे सगळ्यांचे हेल्मेट, हा माझा, हा हरीश सरांचा, हा कोणाचा आहे? हा समाधान नाही, संतोषचा आहे, हा दादांचा आहे आणि बाकीचे 2 मेंबर्सचा आतमध्ये आहे, त्यांनी चेक इन बॅगेजमध्ये टाकलेला आहे. 5वा हा कोणाचा आहे? ओके, हा एक आहे, हा समाधानचा, म्हणजे हा फक्त विनायक सरांचा आतमध्ये गेलेला आहे. ओके, सो चला. ओके, सो आता बोर्डिंग आपली झालेली आहे कंप्लीट. येस, वी आर गो टुगेदर. सो चला आता आपण चाललो आहे आतमध्ये सगळेजण. आणि संतोष सरांचा जॅकपॉट लागलेला आहे, त्यांना विंडो सीट भेटलेली आहे. हां, लगेच सेटिंग लावून घेतली यांनी. हां, विंडो सीट करून घेतलेली आहे त्यांनी. सो सगळेजण आता आलेले आहेत. सो सीट आमची सगळ्यांची वेगवेगळी आहे. सो आता मी फ्लाईट बोर्ड केलेली आहे आणि इंडिगोचे स्टाफचं बिहेवियर खूप बेकार आहे. बिकॉज आमचे जे 2 मेंबर्स आहेत, विनायक सर आणि संतोष सर, एक ए सीटवर आहे 12A आणि एक आहे 12E आणि त्याच्यामधल्या ज्या इतर म्हणजे B, C, D, E या 4ही सीट राखीव म्हणजे खाली आहेत. बट त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की मग मी एकटाच एका बाजूला आहे आणि आमचे अजून 2 मेंबर आहेत, पण एकाला तुम्ही इथे त्यांच्या बाजूलाच ॲडजस्ट करा. बट दे डिनाय. ते म्हणतात की हे एक्सेल सीट आहेत, तुम्हाला चार्जेबल आहे किंवा नाही देऊ शकत. तसेही खालीच जाणार आहेत, बट याच्यामागील काय फंड आहे आम्हाला माहीत नाही. लास्ट टाईम आम्ही एअर इंडियाने म्हणजे मोस्टली मी एअर इंडियाने ट्रॅव्हल करतो, पण तिकडे जर सीट जर असेल तर ते लोक स्वतःहून अलाव करतात आणि सांगतात की तुम्ही बसू शकता. जर विंडो सीट असेल तरीही अलाव करतात. Flight mode only. Please 3. store your devices for takeoff and आता landing. take off घेते flight Unauthorized आपली. usage or removal of any safety equipment, including life vests and tampering with exits without crew authorization, is a आणि ते punishable बघा समोर offense तिकडे as it काम affects चालू the आहे, safety बघू of the शकता. aircraft. Thank you for your cooperation. Your नवीन safety is our टर्मिनलचं. top priority. We request you to share ते this बघा समोर. responsibility with us and pay close attention. जो आपला काम चालू आहे रोडचं समुद्रातनं, तो बघा दिसतोय आणि तो सिलिंग पण दिसतोय आपल्याला. आय थिंक विनायक सर काहीतरी सरप्राईज देणार आहेत आपल्यासाठी. मे बी त्यांची धावपळ चालू आहे. असं ठेवलं असं ठेवलं. ओके, सो हमारे साथ में विनोद देशकर और उनका आज बर्थडे हम लोग यहाँ पे थैंक यू. सेलिब्रेट करने वाले हैं और इंडिगो के स्टाफ के साथ. थैंक यू सो मच. हाँ, इनको ले लो. इनको कवर करते आप फोटो भी ले सकते हो. 42. Oh my God, many it's all थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू. और पेडोवा फुल Yes, thank you. और Yes. हम लोग अभी हे बघा इंडिगोवाल्यांनी आपल्याला स्पेशल. राइड. यस, मैंने ये कार्ड दिया है यस कि आप हमारे साथ आए. यस यस. हम भी लकी हुए आपके बर्थडे Thank का you. पार्ट बनने के लिए. थैंक यू. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. प्लीज हैव अ गुड डे. हाँ, फोटो ले लो, फोटो ले सकते हैं हम. मैंने आपका बाल मेरी क्रू के साथ भी लो. आ जाओ. आ जाइए. सो बर्थडे सेलिब्रेशन. यस. इसमें चाहिए तो ऐसे ले दो. आईफोन में लेना. आईफोन में थोड़ा सा अच्छा रहेगा. तुम्ही घेऊन जावा तुमच्या सोबत. Yes, yes. आप लोग शेयर कर लो. थैंक यू थैंक यू. मैं लाइट बढ़ा देती हूँ हाँ, थोड़ा सा. और अच्छा फोटो ले लो मेमोरीज रहेंगे. गुड मेमोरीज बस. प्लीज. और खा लेना आप लोग. ठीक हाँ, है. yes, yes. ये आज बहुत बढ़िया. आज क्रू डे होता है ना, इंटरनेशनल Okay. फ्लाइट पड़ा, तो हमको केक मिलता है यार. सर 1 मिनट में हम लाइट मेरे आपने इन्होंने बोला मेरे दोस्त का बर्थडे है आज. हाँ थैंक यू मैं थैंक बोला, यू. आज ये केक इतनी आप लोग नसीब हमारे में लिए ना अरेंजमेंट किए. हाँ तुम्ही पोर्ट्रेट नाही फोटो घ्या.
कैमरा साफ कीजिए वो पोर्ट्रेट और ये फोटो आप मुझे एयर ड्रॉप कर देना Yes, yes, ठीक है झाला बरं आहे आता. आपका इनिशिएटिव देखिएगा, आप ही कर रहे हैं. थँक्यू. मस्त मस्त, थँक्यू. आप ऐसे पकड़ लो, आपको लगना तुझे आता है हा येस. हमारे साथ ले लो. हमारे बहुत से मेंबर है, बट ठीक है, इतने भी काफी कर. बर्थडे सेलिब्रेशन. थँक्यू. आप लेके जाइए Yes, अगर ma'am. आपको चाहिए लैंडिंग पे आपके जितने भी फ्रेंड्स हैं आप उनके फोटो साथ. करने के लिए सबके साथ लेंगे ठीक है. थँक्यू. येस. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. असं गोंगट करायचं आपला गोंगट. थँक्यू. हा तू पण हा. आईला गोंगट करूया. खावा वाटा तुम्ही वाटा राहिले. थँक्यू. हे खा मेलं तुला बाय ब्लू गाणं चलो अरे. So बघा आमचा बर्थडे सेलिब्रेशन. बर्थडे सेलिब्रेशनसाठी विनायक सरांनी खूप एफर्ट्स घेतले आणि ते क्रू मेंबर जे आहेत इंडिगोचे त्यांनी खूप छान प्रकारे बघा कसं बघा आणि हा एक मेमरीज म्हणून हा फोटो दिला आहे त्यांनी. थँक्यू सो मच. नमस्कार, हम आपकी आशा और उड़ान लेकर राष्ट्र से जोड़ने के लिए समर्पित हैं। हम इस मौके के शुक्रगुजार हैं कि सो बघा आता एक थोड्याच वेळात आपण लँडिंग करणार आहे. एक 5 मिनटं आपल्याला लागणार आहेत पे आता. ध्यान दीजिए, बागडोगरा एक सैनिकी हवाई अड्डा है और सरकारी नियमों के आणि अनुसार पुढे यहाँ पर जे तस्वीरें खींचना एअरपोर्ट या आहे वीडियो लेना बागडोगरा निषेध है। एअरपोर्टवर और यह एक फोटोग्राफी नजदीकी अलाउड अपराध नाही है। ध्यान आहे. देने के लिए धन्यवाद। May I have your सो attention आता आपण please जे as काय per शूट करतो ते security इथे शूट protocol. करणार आहे. Photography त्याच्यापुढे and मे बी videography are आपण अलाउड strictly नाही करणार prohibited आहे. at डायरेक्ट Bagdogra एअरपोर्टच्या बाहेर Airport निघाल्यावर. during takeoff, landing and when the And enjoy wish him a happy birthday. As it's happy birthday to him. जे बॅग कलेक्ट केलेले आहेत आम्ही आणि ते हरीश सरांचा हेल्मेट भरायचं काम चाललं आहे. हेल्मेटमध्ये सगळं सामान दाबून भरतात ते. महाराष्ट्र टुरिझमची गेलं ते. सो चला आता आपले बाय द वे सगळं सामान विमान लगेच घेतलेलं आहे आपण आणि आता आपण बाहेर चाललो आहे. विनायक सर आता चाललेले आहेत. कुठे चालले हो? काय बोलतो? अरे काय खाल्लेला हो विनायक सर? आता आपण बाहेर निघालेलो आहे बागडोगरा एअरपोर्टच्या. सर माइक इधर चालू है, आप उधर बात करें. माइक इधर चालू है सर. सो यहाँ पे सबको कैसा लग रहा है? मजा आ रहा है? एकदम बढ़िया. थोडा यहाँ पे धूप आहे, गरम लागतो इथे, पण बघूया पुढे गेल्यावर आम्हाला मस्त थकेश टाकायचं काम चालू आहे. पोरांनी काय हे दया केलीच नाही ऑर्गनायझरवर आणि स्वतःवर पण फुल सगळ्यांनी 2 बॅगा आणल्या आहेत आणि आमचा गाडीवाला मनाच्या मनात शिवा देतो वाटतं. मस्त ताडपत्री वगैरे घेऊन आला तो. पलटी मारेल ना वरून पण तो. बर्थडे बाहर निकालो ना उसको, ऊपर से लो थोड़ा सा. सेल्फी काय आपला ड्रायव्हर बिचारा बांधतोय बॅगा आणि असं एअरपोर्ट आहे. छोटासा वाटतो, पार्किंग आहे भरपूर. एकदम मॅटर झाला आहे. नाही सवाल तो नाही ना. आता तुम्ही बोलता मला 0 पण दाखवला बरोबर आहे. त्यानंतर मग असं व्हायला नाही पाहिजे. बघा इथनं आता आपण एअरपोर्टमधनं बाहेर पडतोय आणि एक गाव आहे बागडोगरा. आणि वरती हायवे आहे. आता आम्ही हायवेला कनेक्ट होणार. बघू शकता तुम्ही बघा ब्रिज. 22 लिटर. सो बघा सिलिगुडी समोर आहे, बागडोगरा स्टेशन इकडे आहे. बोललो ते त्यांना पण समजतं. जास्त फरक वाटला मला. आणि बोलायला आलोय आमची पब्लिक
तर ठीक आहे. आणि आल्यापासून संतोष दादाला हैराण केलंय कोणीतरी. श्रेयांशी जर कोण उचलत नसतील त्यांना नंबर फक्त 2 किलोमीटर आहे. हे बांगलादेश मतलब कंट्रीवाला बांगलादेश बॉर्डर. अच्छा, बांगलादेश बॉर्डर इथून फक्त 2 किलोमीटर आहे. वापरला मी, त्याची गाडी वापरली, ड्रायव्हर वापरला. आता इथे आम्ही जेवणासाठी स्टॉप घेतला आहे. मामा भांजा हॉटेल, मामा भागना हॉटेल. हे बघा हायवेच्या जस्ट बाजूलाच आहे. आणि भास्कर ड्रायव्हर बसले ना, उभा कुठे आहे? सो बघा इथे आता जेवण आम्ही ॲक्च्युली कॅरी केलेलं आहे. इकडे आम्हाला विचारायला गेलेले विनायक सर, तर ते बोलले ठीक आहे चालेल, नो प्रॉब्लेम. आता इथे जेवून घेऊया आपण. आणि बघा लाकडं बिकडं कशी, लाकडावर इकडे जेवण चहा बनवतात वाटतं. पण गावठी चिकन बनवून आणलेलं आहे आणि भाकरी. बाकी आपल्याकडे पण चटणी बिटणी आहे, बोंबलाची चटणी आहे, हिरव्या मिरचीची चटणी आहे, कारेली आहे. ते आपण नंतर खाऊया. तो बहुत मेहनत चालू आहे इधर. तर बघा इथे जेवण चालू आहे. गावठी चिकन, भाकरी. आणि हे आमचा व्हेजवाला एक मेंबर आहे संतोष जाधव, लास्टला बसले शेवटी एकदम. बाकी सगळे नॉनव्हेज मेंबर आहेत. आणि आजचं अन्नदान केलेलं आहे संतोष पाटील साहेब फ्रॉम कोणगाव. रायडर संतोष जाधव यांनी बीटरूटचा हलवा बनवून आणला आहे त्यांच्या, म्हणजे मम्मीने किंवा कोणी बनवून दिला आहे. थँक्यू. आता फर्स्ट टाईम मी ट्राय करणार आहे आणि संतोष सर पण फर्स्ट टाईम. हे संतोष सर वेगळे, हे संतोष पाटील आणि संतोष जाधव असे 2 संतोष आहेत. म्हणजे आम्हाला पूर्ण संतोष भेटणार आहे. तिसरा नाही आला जास्त झाला असं ना मग आनंदकडे. इकडे मोठा असा नदीवरचा पूल आहे. आणि हा हायवे चालला आहे भूतानकडे. आपल्याला बाउंड्रीपर्यंत घेऊन जाणार हे ड्रायव्हर. मे बी तिकडे आपल्याला बाईक भेटणार किंवा मग डायरेक्ट भूतानलाच भेटेल. जलदापरा नॅशनल पार्क इथे आपण आता पोहोचलेलो आहोत. प्रसिद्ध असं ठिकाण आहे जिथे एकशिंगी गेंडा आणि हत्ती वगैरे पण दिसू शकतात. नदी पूर्ण सुकलेली आहे, पाणी नाही आहे बिलकुल नदीमध्ये. या साईडला बघू शकतो पूर्ण सुकलेली आहे नदी. गाडी दिसलेली आहे आपल्याला, भूतानची गाडी आपल्याला दिसली. आता जसं जसं आपण बाउंड्रीच्या जवळ येत चाललो आहे तसं जसं आपल्याला आता भूतानच्या गाड्या पण दिसायला लागलेल्या आहेत. रेड त्यांची रेडमध्ये नंबर प्लेट असते. आता परत एखादी गाडी दिसली तर तुम्हाला दाखवतो. समोर कसा हिरवळ, हे चाय का बागान आहे का? बघा चहाचा माळा दिसतोय. हे बघा पूर्ण दिसली आहे. भूतानची बाईक दिसते. हे बघा रेड नंबर प्लेट BP2. सो बघा आता आपण जयगाव आपलं राहिलं 7 किलोमीटर आणि पारो जे भूतानमध्ये आहे ते 154 किलोमीटर. म्हणजे आता आपण आपल्या लोकेशनपासून खूप जवळ आलेलो आहोत. आपण आता जयगाव मध्ये पोहोचलेलो आहोत. जयगावमध्ये आलेलो आहोत. बघा लास्ट सिटी बोलू शकाल जयगाव. इथून आम्ही भूतानला एंट्री करणार आहोत. आपल्याला आलेले आहेत भूतानी ड्रेसमध्ये आलेले आहेत भूतान साईडने. आणि आता ही गाडी आपल्याला इथे सोडून जाणार आहे जयगावला. चांगली आहे, चांगली आहे एकदम मस्त. त्यांनी आता आपले बूट घालायला घेतलेले आहेत. ऑल इन वन रायडिंग, नाही रायडिंगसाठी आणि सगळ्यासाठी ते वापरतात. येस. आणि इकडे आमची भेट झालेली आहे. सो आता आम्ही जयगाव इथे पोचलेलो आहोत. आणि
पुढे आता प्रोसिजर आहे, प्रोसिजर करायला चाललं आहे. वेलकम भूतान करतात आपल्याला. थँक्यू सो मच. आणि हा बघा भूतान गेट, इंडिया भूतान गेट. आधी आपल्याला इकडे ऑफिसला जायचं आहे आणि बघा हा गेटमधून आपल्याला भूतानमध्ये एंट्री भेटणार आहे. सो आधी आपली जी प्रोसिजर आहे ती करून घ्यायची आहे इमिग्रेशनची. सो चला जाऊया. यस यस या ये भैया. येस यू कॅन सी द वॉल. येस. और आप लोग आपण शेवटच्या सिटीमध्ये आहेत, इंडियाची शेवटची सिटी. आणि याच्यानंतर ही वॉल दिसते, या वॉलच्या पलीकडे भूतान आहे. आणि आता हे बघूया गेट, आपण कुठल्या पद्धतीने क्लायमेट आहे आणि तिथे कुठल्या पद्धतीने लोक काय आपलं नेचरचा सांभाळ करतात ते बघूया. चला. येस चलो. आणि ही बघा इंडिया भूतान वॉल. ही या साईडला इंडिया आहे, त्या साईडला भूतान आहे. आणि हे सगळं मार्केट आहे इंडिया साईडचं. जयगाव म्हणून गाव जे आहे, हे सिटीज आहे चांगली. आणि पुढे आपलं इमिग्रेशन होणार आहे. सो तिकडे त्याकरता आपण चाललो आहे. बघा हे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत. आणि याच्या पुढे मे बी. सो मंडळी आता आमचा इमिग्रेशन झालेला आहे. हे बघू शकता, हे इमिग्रेशन ऑफिस आहे. त्या साईडला आपला इंडिया आहे आणि आमची ऑफिशियल भूतानमध्ये एंट्री झालेली आहे. आपण चाललो आहे आता, आपण चाललो आहे सिम कार्ड घ्यायला. सो इथे समोरच दुकान आहे सिम कार्डचं. जस्ट इमिग्रेशन गेट जो आहे त्याच्या बाहेर आल्यानंतर लगेच एक 5 मिनटं वॉकवर आपलं हॉटेल आहे. सो आम्ही आधी सिमची प्रोसिजर करून घेतो. म्हणजे आत्ताचा सिम चालतो आहे माझा, बट आय डोंट नो पुढे चालेल की नाही. सो एक सिम घेऊन ठेवतो म्हणजे आपल्याला प्रवासात बरं पडेल. बाकी हॉटेलला गेल्यावर आपलं व्हॉट्सअपचं चालणार आहे. ठीक आहे. आणि हे बघा इथे एक मंदिर आहे भूतानचं. बघू शकता तुम्ही डिफरन्स. जस्ट 5च मिनटं झालेत वॉक म्हणजे आम्ही करून. तिकडे पुढे ते बघा तो गेट आहे भूतान. आता आपण भूतानच्या साईडला आहे आणि त्या साईडला इंडिया आहे. आणि चेंज लगेच सगळं लँडस्केप, बिल्डिंग्स वगैरे सगळं चेंज झालेलं आहे. हे बघा. आणि बघा इथे रूल्स फॉर्म फॉलो होतात. गाडीवाले पण थांबतात. हे सर्व देशांमध्ये होतो हा, जसं बाहेर सर्व देशामध्ये, फक्त आपल्यात नाही. फक्त इंडिया सोडून बाकी सगळे. हां बघा. आता आपण आपल्या हॉटेलजवळ पोचलेलो आहोत आणि ही समोर जी बिल्डिंग दिसते तीच आपली हॉटेल आहे, लाखी हॉटेल. येस, भूतान फर्स्ट आहे. आणि आमचा सगळ्यांचा हा बाय रोड बाय वॉक फर्स्ट बॉर्डर क्रॉसिंग आहे. फ्लाईटने आत्तापर्यंत 2 वेळा केलेला आहे. एक जॉर्जियाला गेलेलो, एक दुबईला गेलेलो आहे. आणि सर गेलेले स्वित्झर्लंड आणि स्वित्झर्लंड, थायलंड, रशिया, त्याच्यानंतर श्रीलंका, नेपाळ आणि Yes. आता भूतान. भूतान बाय रोड ओनली, बाय रोड बाय वॉक. आणि दादांची यादी भरपूर आहे. या दादांच्या यादीकडनं काय बघणार नाही आपण. रायडर्स वगैरे यांचे सगळे पूर्ण लोगो लावलेले आहेत. आणि हॉटेलचा रिसेप्शन एरिया आहे. ठीक आहे. रिसेप्शन एरिया आहे हॉटेलचा. मस्त मोठा एरिया आहे रिसेप्शन. ओके. तो आता तुम्हाला रूम टूर करतो हॉटेल लाखी भूतान. आणि ॲक्च्युली आमचे 3 ट्रिपल बेड होते, पण त्यांच्याकडे ट्रिपल बेड अवेलेबल नव्हते. सो आम्हाला त्यांनी 3 रूम दिले डबल बेडवाले. म्हणजे आम्हाला लॉटरीत लागलेली आहे. येस, फर्स्ट डे चांगला मस्त असा हे भेटले आहे. तसं ट्रिपलमध्ये पण काय आम्हाला प्रॉब्लेम नव्हतं. सगळे आम्ही एकत्रच तसं जेवायला वगैरे आम्ही एकत्रच एका रूममध्ये बसणार आहे. सो बघा इकडे एक बेड आहे, इकडे एक बेड आहे. हे चेअर आहेत
आणि व्ह्यू काही आहे का बघूया. यस, इकडे रोडचा व्ह्यू आहे हे बघा. आणि टी व्ही आहे, मस्त असा मिरर आहे भला मोठा. आणि तो मी आजचा बड्डे बॉय. आणि तुम्हाला आता वॉशरूम दाखवतो. येस, वॉशरूममध्ये बघा हेअर ड्रायर आहे, टॉवेल आहे, इकडे साबण वगैरे आहे, WC जेट स्प्रे. आणि हे शॉवर एरिया. येस, मस्त. ओके, सो चला आता सध्यापुरती एवढंच. आता जर आपण संध्याकाळी कुठे फिरायला गेलो, ॲक्च्युअली सिम कार्ड घ्यायला जायचं आहे. सिम कार्डचं शॉप बंद होतं. सिम कार्ड घेऊन आल्यानंतर तुम्हाला दाखवू, किंवा तिकडे जर गेलो तर तिकडचे पण दाखवू तुम्हाला सिटी व्ह्यू. सो आत्ता आमचं स्टे आहे फुनसिलाँग लाखी हॉटेल, फर्स्ट डे इन भूतान. आणि बघा इथे भूतानमध्ये आंब्याचं झाड कसं एकदम मस्त फुल आंबे आलेले आहेत त्याला. आणि आता इव्हिनिंग झालेली आहे. सो हे बघा सगळी पब्लिक आपली चालली आहे मार्केट एक्सप्लोअर करायला. आता आपण इकडे मार्केटमध्ये आलेलो आहोत भूतानमध्ये. आता मार्केट एक्सप्लोअर करूया फुनशिलाँगचं. फुनशिलाँग. सो बघा भूतानचा मॉल. आणि इकडे हे मॉनेस्ट्री आहे भूतानची. तर आता आपण इकडे आतमध्ये जाऊया. हे बघा मॉनेस्ट्री. चलो मॉनेस्ट्री व्हिजिट करतो आहे. आणि ही इथली प्रथा आहे. आणि ती बघा वरती घंटा ऑटोमॅटिक वाजते, टेन्शन नाही. येस, स्टॉप रेकॉर्डिंग. चला चला. चलो स्टार्ट. चला. सो आता आपण हे जे चक्र फिरवतोय सगळेजण, या चक्रांच्या आतमध्ये सामान्यतः ओम मनी पद्म हा मंत्र हजारो वेळा लिहिलेला असतो, हजारो लाखो वेळा. हा चक्र एकदा फिरवला म्हणजे या मंत्राचा, आपण आत लिहिलेल्या मंत्राचा वाचन केल्यासारखं होतं. उजव्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज त्याला फिरवतात. फिरवताना मन शांत ठेवून प्रार्थना करावी. यामागचं वैज्ञानिक शास्त्रापेक्षा आध्यात्मिक आणि मानसिक शास्त्रावर आधारित आहे. हे मन एकाग्र होतं, सकारात्मक विचार निर्माण होतात, तणाव कमी होतो व बुद्धी वाढवते. फूड स्टॉल पण आहेत, बोबाटी वगैरे, मोमोज, रेस्टॉरंट अँड बार पण आहे. हा फुनशिलाँगचा मार्केट आहे. मेन म्हणजे इथे रूल एवढे फॉलो करतात ना, की आपण जर या व्हाईट लाईनवरनं जात असतो ना आणि समोरनं जर गाडी येत असेल ना तर ती स्वतःहून थांबते. म्हणजे एवढं रूल फॉलो करतात. बघा ही मुलगी चालली आहे, ती गाडीवाला स्लो झाला बघा बघा ती गाडी थांबली तिथे. हे पण बघा इथून आपल्याला एंट्री, जर गाडी घेऊन आली तर इकडनं एंट्री आहे. आणि जर आपण चालत म्हणजे दुसऱ्या गाडीने आलो ट्रॅव्हल्स वगैरेचं आणि तर आपण तिकडनं इमिग्रेशन करून असं बाहेर येतो. तो आता आम्ही इव्हिनिंग स्नॅक्ससाठी आलो आहे इकडे हॉटेलमध्ये. कॉफी आणि सम स्नॅक्स बघूया. तर बघा इथे मित्रांनी आपला केक आणला आहे. थँक्यू सो मच. दोन ब्राउनी आणल्यात. हो, एकावर कुठेतरी लिहिले वरती एगलेस. इथे कुठेतरी लिहिले बघा. हा एगलेस आहे. हा एगलेस आहे, सेपरेट आहे.
सो थांबा हा एगलेस आहे ना नाही तो वाला आहे ना त्याला फक्त वास नाही आला. ओके बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे थँक्यू येस थँक्यू गॉड ब्लेस यू डिअर हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा. लाख लाख शुभेच्छा. लाख 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 थँक्यू शुभेच्छा. असंच आमच्या बरोबर फिरत राहा. वाढदिवसाच्या आणखी शुभेच्छा. तुमची ऑर्डर काय आम्ही बघा 2 सुजी म्हणून ते बटरी टी आहे सॉल्टेड टी. फायनली आम्ही पाकिस्तानमध्ये न जाता भूतानमध्ये सॉल्टेड बटरी टी पिलेला आहे सुजा आणि धुरंधरमधला स्पेशल असा. आणि हा सरांनी पण पिलेला आहे कॅपेचिनो आणि कॉफी लाते आणि हे कॅपेचिनो. तुमची कॉफी लाते हा कॉफीचिनो आहे. आणि हरी सरांनी मागवलं जिंजर लेमन आणि हॉट चॉकलेट नन्ना असा छोटासा बच्चा हॉट बॉय हॉट. हां पण सो आता आम्ही इथे आलो आहे शॉपिंगला. बघा विनायक सर शूज घेत आहेत. आपले फिरून आलो आहे आणि खूप शॉपिंग केली आहे. मी 10 रुपयाची बिस्लेरी घेतली. तुम्ही काय घेतला? मी कॉफी पिली. हे एक कॉफी पिली. ओके हां ते खायचं जाऊ द्या. शॉपिंग मी 10 रुपयाची पाण्याची बॉटल घेतली बघा. त्यांना आपला ब्रँड नाही भेटला ना तर मानलो. काय 31 मे संध्याकाळ झालेली आहे. आम्ही आमचं एक ड्रिंक हवं होतं. ड्रिंक म्हणजे तसलं ड्रिंक नाही, ओशियन ब्ल्यू ड्रिंक असे, थोडंसं हेल्दी ड्रिंक असे. आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न एंटायर मार्केटमध्ये केलेला आहे पण अजूनपर्यंत आम्हाला ते भेटलेलं नाही. हरीश सर, संतोष सर आणि विनोद दादा, संतोष पाटील सगळ्यांनी सर्च केलेले, सगळे शॉप सर्च केलेले. ओशियन नाही ब्ल्यू हे भेटलं. वॉटर भेटलेलं नाही आहे. थँक्यू सो मच भूतान. वा रिसेप्शन एरिया आणि काय मस्त असं बघा टेबलवर कसं मस्त नक्षीकाम केलेलं आहे. आपण इकडे जेवायला आलो आहे हॉटेलमध्ये. हे बघा इकडे हॉटेलसवर सूप आहे, म्हणजे तंदूर रोटी आहे, इंडियन फूडच आहे इथे. राईस आहे, व्हेज मंचुरियन आणि मिक्स व्हेज आहे. दाल फ्राय आहे, चिकन करी आहे आणि सलाड आणि रसगुल्ला आणि पाणी हे बघा. आणि हे लोक आपल्या इकडे बसलेत जेवायला सगळे. तर चला आता आपण पण जेवण घेऊया. तर चला मंडळी आता जेवण वगैरे झालेलं आहे. सगळा ग्रुप डिस्कशन वगैरे पण झालं आणि उद्याचं प्लॅनिंग वगैरे सगळं ठरलेलं आहे. उद्या 7:30 to 9:30 असं ब्रेकफास्टचं टायमिंग आहे. आणि आपला जो गाईड आहे ते 10 वाजता येणार आहेत. 9:30 ब्रेकफास्ट झाल्यानंतर 10 वाजता येणार आहेत. मग आपल्याला एक ऑफिसमध्ये जायचं आहे, तिकडे एक रजिस्ट्रेशन कंप्लीट करून बाईक कलेक्ट करून मग सरळ पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. 5 तासाचं रायडिंग आहे. सो आपण 10:30ला जरी निघालो तरी एक 4 वाजेपर्यंत आपण पुढच्या आपल्या स्टेला पोचणार आहे, म्हणजे आपण थिम्पूला पोचणार आहे. सो चला गुड नाईट. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आजच्या डेमध्ये तुम्हाला माझ्या बड्डेचं सेलिब्रेशन आणि आज फर्स्ट टाईम मी एक अनुभव घेतला की 35 फुटावर बड्डे सेलिब्रेट केला. सो त्याच्याबद्दल माझे जे रायडर्स ग्रुपचे सगळे फ्रेंड्स आहेत त्यांनी खूप हेल्प केली. आणि स्पेशली थँक्स टू इंडिगो कॅबिन क्रू दीपा मॅम आणि जोया मॅम. थँक्यू सो मच. सो चला आजचा व्लॉग इथे संपवतो. गुड नाईट. उद्या भेटूया मॉर्निंगला.